नमस्कार. 4/2/2025 या दिवशी आपल्याकडं रथसप्तमीचा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो किंवा करणार आहोत. यावर्षी रथसप्तमी खरं तर सूर्याला समर्पित असणारा असा हा सण आहे. याच्यामध्ये सप्तमी आणि सूर्य याचा काय संबंध येतो याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक देवतांसाठी काही तिथी दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये आपण गणेश चतुर्थीचा उल्लेख करतो, त्याच्यामध्ये चतुर्थी असं म्हणतो, अष्टमी दुर्गाष्टमी. तसंच सप्तमी म्हटलं की सूर्याशी संबंधित तिथी आली म्हणून रथसप्तमी असा त्याचा आपण इथं उल्लेख करतो. मग याच्यामध्ये रथसप्तमी या सणाची सुरुवात प्रतिपदेपासून जी मौनी अमावस्या होते त्यानंतर येणारी जी प्रतिपदा आहे त्या प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत हा चालणारा सण किंवा उत्सव आपल्याकडे मानला जातो. सूर्याशी संबंधित असणारा हा उत्सव. मुळात रथसप्तमी हा जो दिवस आहे हा सूर्याचा जन्मदिवस सुद्धा मानला गेलेला आहे आणि सूर्यदेवांचा जन्म हा कश्यप ऋषी आणि आदिती देवी किंवा आदिती माता यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झालेला आहे असं आपल्याला पुराणांमध्ये वाचायला किंवा ऐकायला मिळतं. संक्रांतीनंतर या सणाचा समारोप म्हणजे आपल्याकडे रथसप्तमी असं समजलं जातं. आपण सूर्यदेव जे आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये सूर्यदेवांचा जो रथ आहे आणि त्या रथाला जे 7 घोडे आहेत, ते 7 घोडे म्हणजे इथं 7 वार आहेत हे. काही ठिकाणी आत्ताचं जे आधुनिक सायन्स आहे हे त्याला 7 घोड्यांना 7 प्रकारच्या सूर्याच्या असणाऱ्या ऊर्जा किंवा 7 प्रकारच्या एनर्जी असं पण मानलं जातं. सूर्याच्या रथाला असणारी जी 12 चाकं आहेत, ती 12 चाकं म्हणजे 12 राशी आहेत असं इथं समजलं जातं. त्याचप्रमाणे सूर्याला आरोग्याचा कारक ग्रह आपण मानतो. जर पत्रिकेमध्ये सूर्य उत्तम स्थितीत असेल तर त्या माणसाचं आरोग्य अतिशय चांगलं आहे किंवा रोगप्रतिकारशक्ती त्याची अतिशय चांगली असते असं मानलं जातं. रथसप्तमीला आपल्याकडं जागतिक सूर्यनमस्कार दिवस, कारण त्याचा उद्देशच हा आहे की त्या माणसाच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी. म्हणून शक्यतो त्या दिवशी सूर्याला सूर्यनमस्कार करणं किंवा त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर सातत्यानं करणं असाही उपक्रम बऱ्याच ठिकाणी राबवला जातो. त्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य देणं, रोजची रोज अर्घ्य देणं, अर्घ्य देण्यामध्ये गायत्री मंत्राची उपासना करणं, सूर्य कवच वाचन करणं, आदित्य हृदय स्तोत्र वाचन करणं, या गोष्टी आपण सातत्यानं सूर्य उपासनेसाठी करत असतो. आपल्याकडं आठवड्याची सुरुवात कुठून होते असं जर विचारलं तर बरेच जण असं उत्तर देतात की सोमवारपासून. तर हे सोमवारपासून नाहीये. आपल्याकडं हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे विचार केला तर आठवड्याची सुरुवात ही रविवारपासून सांगितलेली आहे. पहिला वार आहे तो रविवार आहे आपल्याकडं. त्याचं महत्त्व सूर्याचं तसंच आहे, कारण सूर्य हा ग्रहमालेतील मुख्य ग्रह मानला जातो किंवा राजा मानला जातो ग्रहांचा. अशा दृष्टिकोनातून हे महत्त्व आहे. पत्रिकेतील सूर्यग्रह जर उत्तम असेल, रवीची स्थिती जर उत्तम असेल तर त्या व्यक्तीचं आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते, त्याचं आत्मिक बळ उत्तम असतं. एकंदरीत कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्याच्या अंगामध्ये एक धाडस असतं, त्याचं मॅनेजमेंट, ह्या गोष्टी अतिशय चांगल्या आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये. तसंच वास्तुशास्त्रामध्ये विचार केला तर पूर्व दिशेचा कारक ग्रह हा सूर्य सांगितलेला आहे. एखाद्याच्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये पूर्व दिशेमध्ये काही दोष निर्माण झाला असेल तर आपण सूर्याची एनर्जी वाढवणारे उपाय तिथं करतो. म्हणजे त्याच्या घरामध्ये आपण एक तांब्याचा सूर्य लावायला सांगतो. त्या माध्यमातून सूर्याची एनर्जी त्याला कशी मिळेल हा विचार इथं केला जातो. त्याचप्रमाणे सूर्य म्हणजे पूर्व दिशेकडून जी आपल्याला एनर्जी मिळते त्याच्यामध्ये जर काही एखाद्याला आरोग्याचा प्रॉब्लेम असेल तर त्याला डॉक्टर सांगतात की तू सकाळी सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये बस. त्या माध्यमातून व्हिटॅमिन डी त्याला मिळणार असतं. म्हणजे सूर्याचे आपल्याला इतके अनेक सगळे हे फायदे आहेत आणि रथसप्तमी म्हणजे हा सूर्याचा जन्मदिवस त्यासाठी मानला गेलेला आहे. त्या निमित्तानं आपण सूर्याची उपासना इथं करतोय वेगवेगळ्या पद्धतीनं. धार्मिक पद्धतीनं पण करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जे काही सायन्स सांगतं आधुनिक त्या पद्धतीने पण इथं विचार होणं गरजेचं आहे. रथसप्तमी हा सण कुणी साजरा करावा असा विचार केला तर लक्षात येईल की प्रत्येक घरोघरी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. त्याच्यामध्ये जी कोणी घरातली स्त्री असेल तर त्या स्त्रीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होणं किंवा कुटुंबांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होणं असा पण इथं परिणाम आपल्याला दिसून येतो की तिच्या सौभाग्य वृद्धीमध्ये वाढ होणं, आत्मिक बळ जे काही स्वतःची ताकद म्हणतो आपण ज्याला आत्मिक ताकद, ती इथं आपल्याला त्या व्यक्तीची वाढलेली दिसते. अशा पद्धतीने ह्या व्रताचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये मग ते व्रत कशा पद्धतीने करायचं आहे तर ते व्रत करत असताना प्रत्येक घरामध्ये शक्यतो दुपारी 12 वाजायच्या अगोदर ह्या व्रताची सुरुवात करायची. त्याच्यामध्ये तुम्ही एका गमेल्यामध्ये किंवा एखाद्या तव्यामध्ये गाईच्या ज्याला गोऱ्या म्हणतो आपण त्या गोऱ्या किंवा जे काही समिधा म्हणतो, वाळलेलं लाकूड म्हणतो, त्या पद्धतीचं लाकूड खाली ठेवून तुम्ही बोळकं किंवा ज्याला आपण संक्रांतीसाठी आणलेला छोटा जो काही मातीचा घडा असतो तो त्याच्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही गाईचं दूध घाला, त्याच्यामध्ये पांढरे तीळ, तांदूळ हे टाकून जे काही आपल्याकडे कापूर घरामध्ये त्या कापराच्या साहाय्यानं त्याच्यामध्ये त्याला
प्रज्वलित करून तुम्ही दूध उतू घालवा आणि दूध उतू घालवत असताना ते दूध शक्यतो पूर्वेला आणि उत्तरेला उतू जाईल ह्याची काळजी घ्या. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तर तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने तो अतिशय सकारात्मक संकेत मानला गेलेला आहे याच्यामध्ये. त्यामुळे ती काळजी घेणं याच्यामध्ये गरजेचं आहे. रथसप्तमीला खरं तर आपण वेगळ्या अर्थानं रथसप्तमीचा इथं विचार करतो. रथसप्तमीला दूध उतू घालवणं म्हणजे खरं तर सूर्याला अग्नीच्या मार्फत आहुती देणं असा खरं तर हा सगळा प्रयोग आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे, ज्यावेळेला सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेला मानवी अवस्था एकदम साध्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला दिसणारा देव म्हणजे आपण सूर्य हे मानूनच आत्तापर्यंत आपण पुढे आलेलो आहोत. म्हणून या रथसप्तमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.